विजय मिळवून दिलाय. अ, काल आमची मॅच लेट होती आणि तेव्हा हवेचा असा जास्त इफेक्ट नव्हता. आता हवेचा इफेक्ट भरपूर होता आणि एका साईडला हवा आहे त्यामुळे भरपूर रन तिकडे निघतायत. बट तरी पण जर तुमचा माइंडसेट चांगला असेल ना, तर तुम्ही दुसऱ्या साईडला पण खेळून पॉझिटिव्ह रन करू शकता. थँक्यू सो मच. हे होते अमर बामरास वेल प्लेड. तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेजी मर्टेकर सर यांच्या वाणीतून. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकला तुषार जांभळे सरांना आपण आतापर्यंत ऐकत होतो. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय इथे भव्य. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. पहिल्या बॉलवरती आलाय तो चौकार. नितीन वांगडे हिरोने पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. नॉन स्ट्रायकर एंडला शिंदे वाडीचे शशिकांत शिंदे आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये. यावेळेला हा फटका चाललाय लॉंग ऑफला. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारतोय गप्पा. धावा मिळतील 4. दुसऱ्याही बॉल वरती आलाय चौकार. दोन्ही संघांचा 12th मान आलेला नाहीये. पद्मावती ऑरेंज आलेली द्या. ओके आलेला आहे. मॅच स्टार्ट करा. तिसरा बॉल प्रगती पथावरती आहे. धावसंख्या 8. एका बाजूला नितीन वांगडे श्री क्षेत्र नित्रळचा हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. समोर कुरळगावचा परफेक्ट ऑलराऊंडर नरेंद्र कुरळे. स्विच इट सबसे हटके 100%. बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत नितीन वांगडे. नित्रळ आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार. मंगेश जाधव टीम ओनर आहे. त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नितीन वांगडे यांच्यासाठी क्या बात आहे. आणि ते काय फटका खेळलाय. वाढदिवसाला कापतात केक आणि भाऊचा फटका आहे नंबर 1. काय फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो बॅटर आहे नितीन वांगडे हिरो. गोलंदाजी मार्क वरतून नरेंद्र कुरळे यांना कमबॅक करावं लागेल. गुणवत्ता याही खेळाडूकडे चांगल्या प्रकारची आहे. पुन्हा स्विच इट. आणखीन एक बॉल. आकाशाला गवस निघालत. आकाशाला बुक्की मारत. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक आलाय मोठा फटका. षटकार. काय बॅटिंग केली. आणखीन एक स्विच इटचा फटका सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि फटका आहे मैदानाच्या आतमध्ये नितीन वांगडेचा. नात 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 खुळा. काय बॅटिंग केली नितीन वांगडे यांनी. पॉवर प्ले तोडला. पॉवर प्ले फोडला. पुन्हा स्विच इट. यावेळेला पंचांगडी अपील. बिग विकेट गॉन. नित्रळचा नितीन वांगडे हिरो इथे माघारी. पाच बॉलचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकत टीम पद्मावती वॉरियर्सने बनवलेल्या धावा आहेत 20 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली परंतु इथे पहा नितीन वांगडे यांना अखेरकार नरेंद्र कुरळे यांनी माघारी पाठवलं. धक्का क्रमांक लागला पहिला. पद्मावती वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकत प्रथमतः निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करत आहोत. बॅटिंग करताना सुरुवात तर धडाकेबाज केली. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे परंतु रुद्र 11 ने कमबॅक केलं. चला घाई करा. रुद्र 11 टीम मीटिंग नको. आता कारीचे विजय मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर झालेले आहेत. क्रमांक 3 वरती. चला घाई करा. शेवटचा बॉल बाकी यानंतर काही सन्मान आपण करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती उरमोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शेवटचा बॉल बाकी आहे. नरेंद्र कुरळे गाव कुरुळ कमबॅक केलेला आहे. बॅकअपसाठी खेळाडू कुठे आहेत. सी कॉर्नर आणि लॉंग ऑफला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलेला प्रहार. सिंगल धाव मिळालेली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला म्हणजे पॉवर प्ले संपलेला आहे.
आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना बनवलेल्या धावा आहेत पद्मावती वॉरियर्स टीमने. धावा 21, एक गडी बाद. चला थोडीशी घाई करा, खेळाला स्पीडअप द्या, वेळ तुम्हाला घेता येणार नाही. पहिल्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहात, त्यामुळे बॉलिंग टीम थोडीशी घाई करा, कारण या ओव्हरमध्ये फटके जास्तीचे बाहेर गेले, त्याच्यामुळे हा वेळ लागलेला आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 साठी आता कुणाला बोलवलेलं आहे? ओ यावेळेला ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. डेंजरस एंडला इथे धावले बॅटर. बॉलर आदित्य निपाने आहेत, बरोबर आहे का? ओके, आदित्य निपाने ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 2 साठी काही युवा खेळाडूला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे टीम रुद्र 11 कडून. तुम्ही पाहताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 UPL सीझन नंबर 6. शफल झाले, त्यानंतर बॉल वळवला ऑन साईडला. बॅकअपसाठी 2 खेळाडू फक्त झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. एका धावेचं रूपांतर तत्परतेने दुहेरीमध्ये केलेलं आहे. स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती किती आहे? 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 24 धावा 24. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ. पॉवर प्ले मध्ये नितीन वांगडे यांनी काय बॅटिंग केली, धडाकेबाज खेळ केला, परंतु अखेरकार नरेंद्र कुरळे यांनी त्यांना माघारी पाठवलं. बॉलर तयार आदित्य निपाने. कॅचचा कॉल, फ्लाय स्लिपला खेळाडू बॉलच्या खाली, फटका फसलाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम पद्मावती वॉरियर्स या टीमला. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. फ्लाय स्लिपला चांगला झेल इथे पकडलेला आहे. धक्का क्रमांक लागला दुसरा आणि जावं लागते आता स्ट्रायकर जोडीतल्या फलंदाजाला माघारी. आज शशिकांत शिंदे मोठा खेळ करू शकले नाही. ज्या प्रकारे त्यांची गुणवत्ता आहे त्या प्रकारचा खेळ करू शकले नाही. स्ट्रायकर जोडी पूर्णपणे कोसळलेली आहे. चला थोडंसं घाई करणाऱ्या बॅटरला विनंती की तुम्हाला धावत यावं लागेल, कारण पॅनल्टी बॉलिंग टीमला लागेल. त्याच्यामुळे आपण देखील काळजी घ्या, दक्षता घ्या. अनिकेत लोहार भुंदावड्याचा खेळाडू मैदानाच्या आत बॅटिंगसाठी. अनिकेत लोहारकडे अबिलिटी, क्षमता, गुणवत्ता आहे. मिडल ऑर्डर मध्ये हा खेळाडू चांगली बॅटिंग करू शकतो, आज करावी लागेल. थोडीशी आपण घाई करूया. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती आदित्य निपाने चांगली गोलंदाजी केली. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा दिलाय, गडी गारद केलाय. शेवटचे 3 बॉल. ओ यावेळेला आल्या पावली अनिकेतने बॉल लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली आले, परंतु इथे कलेक्शन नव्हतं. कॅचेस फार महत्वाचे आहेत, तुम्हाला योग्य अंदाज बांधावा लागतो. हाताची उंजळ फार महत्वाची, डोळ्यांचा सहयोग फार महत्वाचा आहे. कॅचेस विन द मॅचेस हे जे सूत्र आहे त्याचं तुम्हाला अवलंबन करावं लागतं. जीवनदान मिळत आहे, कॅच पर्यंत खेळाडू चांगल्या रीतीने पोहोचू शकले नाही. आडव्या बॅटने केलेला प्रहार. यावेळेला खेळाडू 2 वेगाने बॉल पर्यंत येत आहेत. आडव्या बॅटने जेव्हा जेव्हा प्रहार होतो ना त्यावेळेस बॉल ऑन साईडलाच बहुतेकदा जात असतो आणि त्याचा प्रत्यय आला. आडव्या बॅटने केलेला प्रहार, याच्यावरती आलेल्या काही सिंगल धावा स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 27 धावा 27. प्रथम बॅटिंग करताना पद्मावती वॉरियर्सला फ्लाइंग स्टार्ट मिळाली. स्वप्नवत सुरुवात काय असे ना ही करून दाखवली मैदानाच्या आत नितीन वांगडेने. ओ इथे बॉल डॉट आहे. आता काम या फलंदाजांचं आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत पद्मावती वॉरियर्स या टीमने धावा 27, 2 गडी बाद. चला नंतरची मॅच क्रमांक 7 चा टॉस होईल. टीम रायझिंग स्टार आणि मोरिया NS आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला कंपल्सरी टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 7 चा टॉस होईल.
प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्कवरती येतात. शिंदे घरचे प्रतीक दादा शिंदे गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर आता 3 साठी आलेत. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. लेदर बॉल क्रिकेटचे एक महत्त्वपूर्ण घटक. अंडर 19 पर्यंतचा खेळ त्यांनी जबरदस्त केला होता आणि उरमोडी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये त्यांना उद्घाटन समारंभामध्ये बोलवण्यात आलं होतं. असे शिंदे घरचे गोलंदाजी मार्गवरती प्रतीक शिंदे. नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल सातारा इथे. तेच गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 3 साठी स्ट्राईक रेंजला बॅटिंगमध्ये. यावेळेला पहिलाच बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर होता, त्याच्यावरती प्रहार केला. पाठीमागच्या बाजूला सिंगलच जावी ते प्राप्त होईल. प्रतीक शिंदे यांची गोलंदाजी करण्याची शैली ही वेगळी आहे. ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतात, ज्या प्रकारे त्यांचा टान्स रिदम आणि पॉपिंग क्रीजमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांची शैली आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. आज विजय मोरे या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण विजय मोरे एक पॉवरफुल हिटर आहेत. कारीगावचे मैदानाच्या आत बॅटिंग करतात. एका बाजूला शिंदे घरचा वेग, गोलंदाजी मधली धार प्रतीक शिंदे. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. ओ वेग 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 आणि वेग, प्रचंड वेगाने टाकलेला बॉल आणि प्रतीक शिंदे यांना वेगावरती स्वार व्हायला आवडतं आणि तोच इथे बॉल टाकलेला आहे. बॉल डॉट आलाय. आपण चर्चा केली की आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी लेदर बॉलचे धडे गिरवले, परंतु एका बाजूला कारीचा एक पॉवर हिटर विजय मोरे हे विसरून चालणार नाही, कारण विजय मोरे यांची ॲबिलिटी अनेकदा आपण एक गाव आकारामध्ये पाहिलेली आहे. ज्या प्रकारचा खेळ त्यांचा एक गाव आकारामध्ये असतो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढलाय, शरीरापासून दूर चाललाय. बॉल आला तो डॉट. हाताश निराश होत आहेत बॅटिंग करताना विजय मोरे. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना विजय मोरे अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतः विजय मोरे यांना तयार कराव्या लागतील. समोर धारदार गोलंदाजीचे वार होत आहेत. नाव आहे प्रतीक शिंदे. याही वेळेला वेळेची अचूकता नाहीये. लोअर फुलटॉसला योग्य न्याय देऊ शकले नाही. पंचाने सांगितलं की लेग बायची सिंगल धाव आहे. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती ताव मारू शकलेले नाहीये. धावसंख्या सांगूया 29 धावा 29. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. काय गोलंदाजी केले. एकही वाईट बॉल आतापर्यंत हाताळलेला नाहीये. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. नेहमी आडाव सर सांगतात की योग्य बॉलर कोणता, जो एकही वाईट बॉल एकही नो बॉल टाकत नाही, तो बॉलर क्रिकेटमध्ये अगदी योग्य आहे. भले एखाद्या बॉलरला 2-3 षटकार लागतील, हा क्रिकेटचा खेळ पार्ट आहे, परंतु जर एकही तुम्ही वाईट बॉल नो बॉल टाकत नाही ना, तुम्ही उत्तम गोलंदाज आहात आणि त्याचा प्रत्यय इथे आलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. हो ऑन साईडला या बॉलला वळवलं. क्षेत्ररक्षक गेले, परंतु जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धाब्यांसाठी षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना पद्मावती वॉरियर्सच्या टीमने बनवल्या धावा 34 धावा, 2 गडी बाद. शेवटचे 6 बॉल टॉससाठी या. 7व्या मॅचचा टॉस रायझिंग स्टार आणि मोरिया एनएस. चला या टॉससाठी या. रायझिंग स्टार आणि मोरिया एनएस आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी. स्क्रीन ऑपरेटर आपण रिपोर्टिंग करा कॉमेंट्री बॉक्सची. विकास मनवे यांना आता मैदानाच्या आतमध्ये आणलेला आहे. इथे पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. यावेळेला उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. आता एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल, म्हणजेच काय त्याग करावा लागेल. इथे चांगल्या बॅटरला स्ट्राईक वरती आणण्यासाठी इथे आता एका बॅटरने आपल्या विकेटची तडजोड केलेली आहे. तडजोड हा आयुष्याचा
न चुकवता येणार एक अविभाज्य भाग आहे. आणि इथे पहा विजय मोरे यांना स्ट्राईकवरती आणण्यासाठी आता अनिकेत लोहार यांनी आपल्या विकेटचा त्याग केलाय. असं म्हणतात ना, त्यागाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय त्याग नाही. बऱ्याचशा गोष्टींचा त्याग आपण आपल्या जीवनामध्ये का करतो? तर आयुष्यामध्ये काही गोष्टी चांगल्या जर घडवायच्या असतील ना, तर काही गोष्टींचा आयुष्यामध्ये त्याग करावा लागतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे. चांगल्या बॅटरला जर स्ट्राईकवरती आणायचं आहे ना, तर एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागतो. विजय मोरे हात खोलतील का? ऑन साईडला खेळाडू आहेत, वेगाने बॉलपर्यंत आले, बॉलची फेकी केली आहे, 2 धावा तत्परतेने. ओके, टीव्ही अंपायरकडे रेफर केले दुसऱ्या धाबेसाठी. विजय मोरे सेफ आहेत की आता आउट? आता हेच पाहिलं जाईल. टीव्ही अंपायर सूर्यकांत अडाव सर पाहतील की दुसरी धाव सेफ आहे की बॅटर आउट आहे. युनिक लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. 4 कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये एक HD कॅमेरा आहे. लाईव्हचं टेलिकास्ट युनिक लाईव्ह, जिल्हा सातारा, गाव सायळी. कृष्ण देवरे सर यांच्या मालकीचा असणारा चॅनल. आत्तापर्यंत जर आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कारण या चॅनलवरती जर व्हिडिओ स्पर्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला हिट करा. चला टॉससाठी या टीम मोरिया NS. ओके, आशुतोष धर्माधिकारी टॉससाठी आलेले आहेत. टीम रायझिंग स्टार आपला कॅप्टन पाठवा. ओके, दोघेही आलेले आहेत. ओके, आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. तुम्ही पाहताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 डे नाईटचा थाट. आता हळूहळू गर्दी होईल दाट, कारण UPL आहे डे नाईट. एकच फाईट दिल्याने वातावरण टाईट केलं या स्पर्धेनं. निर्णय प्रलंबित आहे. टीव्ही अंपायर पाहतायत प्रत्यक्षात ही धाव सेफ आहे की बॅटर आउट आहे. दोन्ही संघांसाठी प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. मॅच क्रमांक 7. आज 15 मॅचेसचं शेड्यूल आहे. 7वा सामना सुरू आहे आणि सायंकाळचे किती वाजलेले आहेत? तर सायंकाळचे ठीक वाजता आहेत 7:08 होत आहेत. इनिंग क्रमांक 1 सुरू आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटर OUT आउट. विजय मोरे माघारी. एकच धाव घेतली जाईल स्कोर बोर्डमध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या आपण सांगूया. प्रथम बॅटिंग करताना पद्मावती वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 35 आणि पद्मावती वॉरियर्सला लीग स्टेजमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे ना, तर सामना जिंकावा लागेल. कारण या टीमने आतापर्यंत काही सामने गमावलेले आहेत. शेवटचे 3 बॉल मैदानाच्या आत में कोण आलंय? ओ या वेळेला पहा पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक बॅटर OUT आउट. इथे पहा ज्या प्रकारे पत्त्याचा बंगला कोसळतो ना, त्या प्रकारचा इथे डाव आता कोसळलेला आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट किंवा पत्त्याचा खेळ, चांगली पानं मिळणं हे आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणे आपल्या हातामध्ये आहे आणि ते चांगला डाव उभा करावा लागेल. विकेटची पतझड आहे ती थांबवावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचं पतन. चला घाई करा, बॅटरला विनंती आहे. तनय माने मैदानाच्या आत में बॅटिंगसाठी येत आहेत शेवटच्या काही बॉलसाठी. सिंगल आलेली आहे. आता किती बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये? शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 36-36 हवा. टार्गेट सेट करणारा बॉल. टीम आता रुद्र 11ला किती बनवायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये? शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय. खेळाडू आहेत समोरच्या बाजूला. लॉंगॉन बॉलवरती येतील. बॉलची फेकी होईल. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचलेली आहे.
तिसरीला बॅटर रनआउट. 38 झाले, 39 बनवायचे आहेत. टीम रुद्र 11ला सेकंड इनिंग मध्ये आपण टॉस करूया. टॉस मध्ये आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. टॉस होईल मॅच क्रमांक 7 रायझिंग स्टार आणि मोरिया NS. थँक्यू सो मच. आणि आता इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया. रायझिंग स्टार विरुद्ध NS मोर्या अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन समन्वय युवा मंचे मार्गदर्शक मुंबई पोलीस आदरणीय श्री रमेश देवरे साहेब यांना विनंती करेन की आपण या. त्याचबरोबर संजय शेठ जांभळे उद्योजक जांभळेवाडी, त्याचबरोबर शशिकांत जांभळे यांना मी विनंती करेन की आपण या. आपल्या सर्वांचे शुभ हस्ते आम्ही टॉस देखील करणार आहोत. टॉस आहे रायझिंग स्टार विरुद्ध मोरिया NS असा टॉस आहे आणि त्या मॅच आपण करूया. टॉस समन्वय युवा मंचचे मार्गदर्शक त्याचबरोबर मुंबई पोलीस रमेश देवरे साहेब माऊली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. खरं तर उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च खेळाडू निवड प्रक्रिया माऊली ॲग्रो फार्म हाऊस या रिसॉर्टवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरं तर त्याच रिसॉर्टचे मालक रमेश देवरी माऊली देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन देखील स्पिन करणार आहोत. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित समन्वय उरमोडी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 6 आहे आणि त्या क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 7 तुम्हाला पाहायला मिळते. रायझिंग स्टार विरुद्ध मोरिया NS असा टॉस आहे. टेल असा कॉल केलेला आहे आणि यस मोरिया NS या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय असेल. किती मॅच खेळलाय आणि किती मॅच जिंकलाय, किती मॅच गमावलेत? 2 मॅच खेळलोय, दोन्ही पण जिंकलोय आणि ही पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. येस दोन्ही मॅचेस तुम्ही जिंकलेले आहेत. हीच रणनीती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल आणि तिसरी मॅच देखील जिंकून कुठेतरी आणखीन 2 पॉईंट्स मिळवण्याचा प्रयत्न असेल. हो, ही मॅच चांगली खेळून कुठेतरी सेफ होण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत काय सांगाल तुमच्या टीमबद्दल आणि टीम ओनरबद्दल? टीम ओनर तर चांगलेच आहेत, नेहमी आमच्यावर विश्वास ठेवतात आणि टीम तर खूप चांगली आहे. थँक्यू सो मच. रायझिंग स्टार तुम्ही आतापर्यंत किती मॅचेस खेळलाय, किती मॅचेस जिंकलाय, किती मॅच गमावलेत? 2 मॅच खेळलोय, दोन्ही मॅच गमावल्यात. ही मॅच महत्त्वाची आहे. कुठेतरी या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ही मॅच महत्त्वाची आहे. बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 50-55 तर मारायला लागणार. कालच्या रात्रीमध्ये ज्या चुका झाल्या त्या आजच्या रात्रीमध्ये चुका होऊ देणार नाही आणि पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे कराल. हो 100%. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपण जॉईन होऊया अगदी माऊलींबरोबर. थँक्यू सो मच. मान्यवरांना देखील विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावा. आणि मित्रांनो टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे मोरिया NS या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय रायझिंग स्टार या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा आकडे तज्ज्ञ आमचे गुरुवर्य निलेजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून उरमोडी प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून टॉस का बॉस इथून आपण ऐकलात. तुषार जांभळे सर, पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा कास पठाराचा असणारा मराठी भाषेतला आवाज आपण आतापर्यंत ऐकलात. अल्पावधीमध्ये त्यांनी चांगलं समालोचन केलेलं आहे. एका बाजूला 39 धावसंख्येचं लक्ष्य तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये रुद्र 11 ही ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये कोण आले हे आपण पाहूया. परळीचा मनोज कदम आणि कुरुळचा नरेंद्र कुरळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आज मनोज कदमला उभं राहावं लागेल कारण पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांना शून्यही फोडता आला नव्हता. परंतु गोलंदाजी मार्गवरती कोण आहे? काळोशीचे नवनाथ निकम षटक क्रमांक 1 साठी येत आहेत. पहिला बॉल प्रगती पदावरील सायकलिंगला कोण? परळीचा मनोज कदम.
पहिलाच बॉल समोरच्या बाजूला एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. अरे छनिया मनिया बोर खायला गोड. आणि पहिल्या बॉलचं परळीच्या मनोज कदमने स्वागत केलंय. ताबडतोड बॉल सीमारेषा पार, चौकार. शिक त्याचबरोबर काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. खरं तर समन्वय युवा मंचचे मार्गदर्शक आणि मुंबई पोलीस आदरणीय श्री रमेश दादा देवरे साहेब माऊली यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान, समन्वय युवा मंचचे अध्यक्ष आदरणीय श्री अजितदादा जाधव साहेब आणि कल्पेशदादा सकपाळ साहेब आणि सतीश देटे सर यांच्या शुभ हस्ते आपण माऊलींचा स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. समन्वय युवा मंचचे मार्गदर्शक मुंबई पोलीस रमेश देवरे माऊली यांचा स्नेहपूर्वक सन्मान सतीश देटे, कल्पेशदादा सकपाळ, अजितदादा जाधव त्याचबरोबर गणेशदादा निकम यांच्या सर्वांचे शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे जांभळेवाडी गावचे उद्योजक आदरणीय श्री संजय शेठ जांभळे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायने विणलेली उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये संपन्न करत आहोत. पुढील सन्मान आहे आदरणीय श्री शशिकांत जांभळे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन कल्पेशदादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. त्याचबरोबर काळुशी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि PWD येथे कार्यरत असणारं व्यक्तिमत्व शांत संयमी क्रिकेटर संदीप निकम साहेब यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही विनंती करेन की आपण यावा आपला स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. काळुशी गावचे सामाजिक कार्यकर्ते PWD आदरणीय श्री संदीप निकम साहेब आपलाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये संपन्न करत आहोत. इथून पुढे जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य आकडे तज्ज्ञ निलेशजी मटेकर सर यांच्या वाणीतून. थँक्यू. एका बाजूला धावसंख्या आपण प्रथमतः सांगूया. यावेळेला हा फटका पॉइंटला खेळाडू आहेत ज्या प्रकारे या बॉलवरती प्रहार केलेला आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होईल का हाच प्रश्न या ठिकाणी उभा राहिला. आणि इथे सिंगल धाव प्राप्त होत असताना स्कोरबोर्ड पुढे चाललेल्या आलेल्या मान्यवरांच्या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान संपन्न होत आहे. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने पर्व क्रमांक 6 धावसंख्या 12 39चा पाठलाग करायचा आहे. सायकल जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसले. पायांचा वापर या बॉलवरती केला होता. बॅटिंग करताना मनोज कदम हे स्ट्रायकर एंडला होते. त्यांच्याकडे लवचिकता आहे कारण फिटनेस जर त्यांची तुम्ही पाहिलं वर्षानुवर्ष एकसारखी फिटनेस असणारा खेळाडू आहे मनोज कदम. परंतु एका बाजूला परफेक्ट ऑलराऊंडर नरेंद्र कुरळे, गोलंदाजी मार्गवरती नवनाथ निकम जे कामानिमित्त साऊथ आफ्रिकेला असतात परंतु मायभूमीमध्ये आल्यानंतर क्रिकेटचा खेळाचा आनंद घेत आहेत. मुंबईला मी वडगावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांना पाहिलं. तिथपासून आतापर्यंत बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा त्यांनी खेळल्या. धावसंख्या आहे 13 बिनगडी बाद. चला घाई करा. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई करा. दोन्ही संघ आपल्याला वेळ घेता येणार नाही कारण आपल्याकडे 15 सामने आहेत आणि काल 4 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे एक 2 मिनिटं जर आपण वाचवली ना प्रत्येक मॅचमध्ये तर शेवटची मॅच ही लवकर होईल. त्याच्यामुळे विनंती की आपण थोडीशी घाई करूया. षटक क्रमांक 2 सुरुवात. नितीन वांगडे हिरोला गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय. गाव आहे नित्रळ. बॅटिंग तर धडाकेबाज केली ज्याने पॉवर प्ले तोडला ना असा खेळाडू नितीन वांगडे हिरो गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकर एंडला मनोज कदम. काय फटका खेळलाय. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, क्लासिकल स्ट्रोक. सुईमधून धागा कसा ओवायचा ना त्या प्रकारचा फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार. काय गॅप शोधलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. काय बॅटिंग केली यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला, बॉल येऊ दिला. मनोज कदमची खासियत आहे. मनोज कदम हा टायमिंग साठीच खेळाडू ओळखला जातो कारण मनोज कदम टायमिंग वरतीच बॅटिंग करतात. ताकदीचा जास्तीचा वापर करत नाहीत. त्याच्यामुळे या गोष्टी इथे जाणाव्या लागतील बॉलरला नितीन वांगडे यांना आणि चांगले बॉल टाकावे लागतील. पाठीमागच्या बाजूला स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल धाव प्राप्त होईल.
शफल झाले होते, मनसुबे उधळून लावले आणि हे वाचन तुम्हाला करावं लागतं. फलंदाजाला गोलंदाजाचं आणि गोलंदाजाला फलंदाजाचं. कारण चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे. इथे आता वाचन केलं नितीन बांगडे यांनी मनोज कदम यांचं मनसुबे उधळून लावले. सिंगल आली. आता सेकंडला कोण आहे बॅटिंगमध्ये? नरेंद्र कुरळे, गाव कुरुळ. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरून या बॉलला उचललंय आणि लॉंग ऑनला या बॉलच्या पाठीमागे लांबी कमी पडली आहे आणि यावं लागेल आता नरेंद्र कुरळे यांना माघारी. चांगला कॅच पकडला सीमारेषे लगत. बिग विकेट गॉन. कुरुळचा नरेंद्र कुरळे माघारी. ओके, आपण करेक्शन करूया. नरेंद्र, या अगोदर बॅटिंगसाठी कोण आलं होतं? आदेश आले होते का? ओके, म्हणजे आदेश आउट होऊन माघारी गेले. आतापर्यंत आपण चुकीचा उल्लेख केला. आपण करेक्शन करूया. क्षमस्व असावं. स्क्रीन ऑपरेटर, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. स्क्रीन ऑपरेटर ज्यांनी स्क्रीन लावलेली आहे त्यांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. पहा मित्रांनो, जर तुम्ही चुकीची नावं सांगितली तर मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. त्याच्यामुळे एकाच्या धावा दुसऱ्याच्या नावावरती जातील. याची आपण सर्वस्व जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे. ओके, याची जबाबदारी आयोजन कमिटी घेणार नाही. जर चुकीच्या धावा ऍड झाल्या तर सर्वस्व जबाबदार हे खेळाडू असतील. या बॉलची फेकी केली जाईल कारण 2 धावा आलेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. त्यावेळेस आपल्या 12व्या खेळाडूला आपण लिस्ट बनवून द्या. कोण 4 जण बॉलिंग टाकणार आहेत. ओपनिंग पेअर काय आहे? धावसंख्या आपण सांगूया. एकवीस धावा. आणि इथे काय झालंय? बॉल गेटचा बॅटचा किनारा मेलाने भाग्याचा सारा. विकेटचं पतन खेळाडू बाद. घाई करा, चला घाई करा. आपण वेळ घेऊ नका. धावसंख्या आपण सांगूया. 21 झालेले आहेत. 39चं लक्ष आहे. 39 बनवायचे आहेत. आकाश वांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि शिंदेवाडीचे शशिकांत शिंदे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी. आज उभं राहावं लागेल संघाच्या पाठीशी. 21 धावा आहे. 21. 39चं लक्ष आहे. 12 बॉलचा खेळ बाकी. पायांचा वापर केलाय. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. बिग विकेट गॉन. शशिकांत शिंदे आले आणि संघाला इथे मोठं यश प्राप्त करून दिलंय.
पायांचा वापर केला, परंतु फटक्यातली लांबी कमी पडली आहे. जावं लागेल माघारी. धावता झेल पकडलाय. वेल जज कॅच. विकी गुजरने हा कॅच पकडलाय. काय कॅच पकडला, धावता झेल पकडला, धक्का मोठा लागला आणि आउट होऊन आता कोण चाललंय? मनोज कदम. चला, थोडीशी घाई करणाऱ्या बॅटरला विनंती आहे. आता जो संघ सुसाट सुटला होता ना, त्या टीमचा आता हँड ब्रेक ओढलेला आहे. चांगली गोलंदाजी पद्मावती वॉरियर्स टीमने केलेली आहे. एका बाजूला टीम रुद्र 11 संघ आहे ना, अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संघाला अडचणीच्या पेचामधून बाहेर काढावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. पण संकट टाळणं हे आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु संकटांचा सामना करणं हे आपल्या हातामध्ये आहे. हे आपण करू शकतो. इथे संकटांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॅटिंगसाठी कोण आलंय? नाव कळवा. नाव कळवा. बॅटिंगसाठी कोण आले? विकी पिंपळे मैदानाच्या आत बॅटिंगसाठी आलेले आहेत. यावेळेला नवनाथ निकम धावतायत. बॅकअप दिलं जाईल बॉलला. 2 टप्पा बॉलला अडवण्यात आलेला आहे. बॉलची फेकी होईल. काही धाबा इथे या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या पुढे सरसावेल. तब्बल 2 धावा मिळाल्या. 23 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 23 धावा. शेवटच्या काही बॉलचा म्हणजे अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे इथे. श्री अनिल कारंडे मुंबई पोलीस सर, आपले स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान, आपले स्वागत आहे. फटका फसला. मिस हिट. विकेटचं बटन खेळ बाद. विकी मैदानाच्या आतमध्ये आले. आता विकी मैदानाच्या बाहेर आउट होऊन चाललेले आहेत. धक्का आणखीन एक लागलेला आहे. आता 5वा. चला, थोडीशी घाई करा. 4था धक्का लागलेला आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग क्रमांक 6 वरती कोण येईल? बॅटर नेम प्लीज. फिल्डिंग टीमला विनंती की आपण सहयोग करा नाव पोहोचवण्यापर्यंत. आदेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॉलर तयार. शशिकांत शिंदे. ओ, शरीरापासून बॉल दूर टाकलेला आहे. बॉल डॉट आला. शशिकांत शिंदे यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांनी कृतीमध्ये आणलेला आहे. मॅच आता फसलेली आहे रुद्र 11 साठी. धावा येत नाहीयेत. डॉट बॉलचा रेशो वाढलाय. दडपण वाढतंय. प्रेशर वाढतंय. याच्यातून मार्ग काढावा लागेल. क्रिकेटचा खेळ म्हटलं की प्रेशर आहे. प्रेशरमधून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. इथे प्रयत्न करावा लागेल. गरकन गिरकी घेत बॉलला वळवलंय. 2 खेळाडू धावतायत. बॅकअप दिलं जाईल का? सीमारेषेलगत हो, बॅकअप दिलेला आहे. किती धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे? शेवटचा बॉल. धावसंख्या आपण सांगूया 25 धावा. 39चं प्रत्युत्तर द्यायचंय. 25 बनलेले आहेत म्हणजे अजूनही इथून पुढे 14ची गरज आहे. येणारे बॉल 7. 7 बॉल 14ची गरज. आणखीन एका विकेटचं पतन. 6 बॉल 14 धावेंची गरज आहे. चला, करा घाई आणि रायझिंग स्टार आणि मोरिया एनएस मॅचची तयारी करा. रायझिंग स्टार आणि मोरिया एनएस मॅचची तयारी करा. शेवटच्या बॉलवरती बॅटर आउट झाले. कमी गतीचा बॉल आणि त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. विकेटचं बदल खेळाडू बाद झाले. 3 विकेट घेत 4 धावा दिला शशिकांत शिंदे यांनी मॅचला कलाटणी दिली. चांगली गोलंदाजी केलेली आहे.
6 बॉल 14 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. हर दर्द की पहचान होती है, कुछ चंद लम्हों की महिमान होती है, वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आज इरादे मजबूत ठेवावे लागतील. संधीचं सोनं करावं लागेल. संधी ज्याला मिळते तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो तो असो विजेता. आणि ते जर विजय मिळवायचा आहे ना तर प्रयत्न तुम्हाला सर्वोत्तम करावे लागतील. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. इथे खेळ चांगला करायचा आहे मैदानाच्या आत में बॅटिंग करताना. 6 बॉल 14. न्यू बॅटर कोण आलेला आहे? बॉलर नेम प्लीज. सिद्धू गुजर. आकाश वांगडे स्ट्रायकर एंडला. प्रतीक शिंदे यांच्यातलं बॅटल. 6 बॉल 14. मॅच ऑन. फक्त या मॅच मध्ये झुंजावं लागेल, लढावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा. पहिलाच बॉल परंतु झेल होऊ शकलेलं नाहीये. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा, सिंगल मिळाले. प्रतीक शिंदे यांना संकटमोचक व्हावं लागेल. 5 बॉलच्या पाठीमागे 13ची गरज आहे. 5 बॉल 13. गुणवत्ता, क्षमता, अनुभव सर्व काही गोष्टी आहेत. खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. 5 बॉल 13ची या मॅच मध्ये गरज है. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत. त्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढावा लागतो. इथे मार्ग काढला जाईल का? 5 बॉल 13. सिद्धू गुजर. बनगरचा सिद्धू गुजर. शिंदे घरचे प्रतीक शिंदे एका बाजूला बॅटिंग करतायत. 5 बॉल 13. यावेळेला कमी गतीचा बॉल, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आला तो डॉट. आता 4 बॉल 13ची गरज. प्रतीक शिंदे यांना हात खोलावे लागतील. क्षमता आहे, आज स्वतःची प्रतिभा इथे सिद्ध करावी लागेल. 4 बॉल बनवायचे आहे. धावा 13 आहे. समीकरण बाकी आहे. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. यावेळेला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव मिळेल आणि इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता समीकरण बदललं. आता येणारे बॉल 3 आणि बनवायचे आहेत धावा आता 11. 3 बॉल 11. मॅच ऑन आहे. प्रतीक शिंदे स्ट्रायकरला तयार, लढतायत. आज स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. ओ, वेळेची अचूकता नव्हती. इथे आता काय घडलं? सिंगल आली. 2 बॉल 10ची गरज. आज नित्रळचा आकाश वांगडे हिरो बनेल का या मॅच मध्ये? 2 बॉल 10ची या मॅच मध्ये गरज आहे. आकाश वांगडे नित्रळ गावचे आहेत. आज नित्रळ गावाचा डंका इथे वाजणार का? 2 बॉल 10ची गरज. आकाश वांगडे हा कारनामा करणार का? आकाश वांगडे रे, बॉल ऑन साइडला, कॅचचा कॉल. झेल निसटला परंतु एका बाजूला जवळ जवळ सामनाही दूर गेला. आता 1 बॉल आणि 9 धावेंची गरज आहे रुद्र 11ला. असं वाटलं होतं की रुद्र 11 हा सामना सहजरित्या जिंकेल, परंतु नाही. ज्या प्रकारे पद्मावती वॉरियर्स टीमने प्रयत्न केला जबरदस्त धावसंख्येचा बचाव करताना, आणि इथे जवळ जवळ सामना संपला. पद्मावती वॉरियर्स या टीमने सामना जिंकला. रुद्र 11ला देऊया पुढील मॅच साठी शुभेच्छा. प्लेयर ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच शिंदेवाडीचे माफ करा, करेक्शन आपण करूया. ज्यांनी पॉवर प्ले तोडला आणि गोलंदाजी करताना 2 विकेट घेतलेल्या आहेत. नित्रळचा नितीन वांगडे हिरो ठरलाय. प्लेयर ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली नितीन वांगडे यांनी. 20 बनवल्या पॉवर प्ले मध्ये. पॉवर प्ले तोडून काढला आणि अशा खेळाडूला आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. या नितीन वांगडे प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला दोन्ही टीम रायझिंग स्टार आणि मोरिया NS आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण वेळ अधिकचा घेऊ नका अशी विनंती आहे.
चला दोन्ही टीम आपण मैदानाच्या आतमध्ये या. नितीन वांगडे आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या. मॅचचा सुरुवात होईल. आपण कल्पेश भाऊंचा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया. मोरिया NS आणि त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार या मॅचला होईल सुरुवात. नितीन वांगडे या. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला ठिकाणी प्रदान केला जाईल. हॅलो हॅलो. विनोद मोरे सर, आपणास विनंती असेल की आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विनोदजी मोरे.